जय ज्योती जय सावित्री. सावित्री शक्तीपीठ इंडिया न्यूज चॅनलमध्ये मी सौवृंदा रोशन तळस राहणार परतवाडा आपणा सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत करते. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 200 कविता सादर करण्याचा उपक्रम आम्ही सावित्रीच्या लेखी राबवत आहोत. तर आज आपण बघणार आहे कवी अशोक मांदाडे सर यांच्या अखंड प्रेरणा या काव्यसंग्रहामधील एक कविता आणि कवितेचे नाव आहे विचार करा. मी आहे माडी कष्टाने पिकविले मडा, स्वाभिमान आपला विचार ज्योतीचे. टिकवण्या व्हा गोडा भाजी घ्या भाजी, कधीवरी हीच माझी आजी. नातीला करा राजी स्पर्धेत मारा ह्या बाजी, करा विचार थोडा स्वाभिमान आपला विचार ज्योतीचे. टिकवण्यास व्हा गोडा फळे घ्या फळे, कष्टाने पिकवले मडे जाग जरा गडे. शिकू आपली बाळे विचार करा थोडा स्वाभिमान आपला विचार ज्योतीचे. टिकवण्या व्हा गोडा फुले घ्या फुले, विकताना फुले जागा एक माळी फुले. कसे महापुरुष झाले करा विचार थोडा स्वाभिमान आपला विचार ज्योतीचे. चला तर मग या कवितेचा थोडक्यात आपण अर्थसुद्धा समजून घेऊ. मी माळी आहे म्हणजेच बागेत काम करणारा आहे. मी मेहनत करून माझी शेती केली आहे. आपला स्वाभिमान जपायचा आणि ज्योतिबा फुले यांच्या विचारांचे पालन करायचे. हे चांगले विचार व स्वाभिमान पुढेही टिकून ठेवायचे. लोकांना आपली पिकवलेली भाजी घेण्यास तो आग्रह करतो. किती दिवस मी फक्त भाजी विकत राहणार? माझ्या जीवनात प्रगती कधी होणार? आपल्या पुढच्या पिढीलाही आनंदी आणि समाधानी ठेवायचे आहे. जीवनातील प्रत्येक स्पर्धेत मेहनत करून यश मिळवायचे आहे. त्यासाठी ज्योतिरावांच्या विचारांवर चालायचे आहे. आपली पिकवलेली फळे लोकांना विकत घेण्यास सांगतो आहे. ही फळे मी खूप मेहनत करून पिकवली आहे. लोकांनी थोडे जागृत व्हा व सावधान व्हायला पाहिजे. आपल्या मुलांना चांगले शिक्षण द्यावे. माळी लोकांना सुंदर फुले घेण्यास सांगतो. माळी आपली फुले विकतो. या माळ्याने फुले पिकवण्याबरोबरच समाजासाठीही चांगले काम केले. चांगले विचार, समाजसेवा व त्याचबरोबर मेहनत करूनही सामान्य माणूस महान व्यक्ती बनू शकतो. जीवनात मोठे यश मिळवू शकतो. अशाच सावित्रीच्या अर्थपूर्ण कविता पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.